नमस्कार बालमित्रांनो, आपण आज पाहणार आहोत घरोघरी पाणी. आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते. गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून ते घरात साठवून ठेवावे लागते. पूर्वी पितळ किंवा तांब्याचे हंडे, कळशा आणि मातीपासून केलेली मडकी रांजणे वापरत होती. तसेच घरोघरी हौद, टाक्याही बांधायचे. आता मात्र स्टील व प्लास्टिक पासूनही पाणी साठवण्याची भांडी बनवतात. पिण्याच्या पाण्याची काळजी. आरोग्यासाठी पिण्याचे पाणी निर्धोक असणे गरजेचे असते. पोटात दूषित पाणी गेले तर रोग होऊ शकतात. म्हणून पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी साठवताना आपण विशेष काळजी घेतो. पिण्याच्या व स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकून ठेवतो. त्यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही. हात बुडून पाणी काढले तर हातांना लागलेली घाण पाण्यात जाते. म्हणून आपण पाणी काढण्यासाठी लांब दांड्याचे ओगराळे वापरतो. पाणी काढून लगेच झाकण ठेवतो. पण या भांड्यांना तोट्या लावणे ही पाणी काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे. त्यामुळे पाणी खराब होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पाणी काढणेही अधिक सोयीचे होते. एखाद्या भांड्यातील पाणी संपले की त्यात पुन्हा पाणी भरण्याआधी ते भांडे आपण धुवून घेतो. आपण अशी काळजी घेतली तर पिण्याचे पाणी स्वच्छ राहते. माहित आहे का तुम्हाला, पाणी शिळे होत नाही. आधीच्या दिवशी घरात भरून ठेवलेले पिण्याचे पाणी काही जण ओतून देतात आणि दुसरे पाणी भरतात. त्यांना वाटते पाणी शिळे होते, पण ही समजूत चुकीची आहे. पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी वाया घालवणे. पाणी खराब झाले असले तरच त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी करावा. सिमेंट किंवा प्लास्टिकच्या मोठ्या टाक्या घरांच्या किंवा मोठ्या इमारतींच्या छतावर बसवतात. नळांच्या मदतीने या टाकीतील पाणी इमारतीतील न्हाणीघरात, स्वयंपाकघरात पोहोचवता येते. नळांना तोट्या बसवल्या की पाणी पाहिजे तेव्हा घेता येते किंवा बंद करता येते. अशा पद्धतीने एखाद्या इमारतीत एकाच टाकीतून एकाच वेळी अनेक ठिकाणी पाणी मिळू शकते. गावाचा पाणी पुरवठा. तलाव, नद्या, धरणे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत. आपल्या घरापासून हे स्रोत बऱ्याच अंतरावर असू शकतात. थेट तेथूनच पाणी घेण्यात अडचणी असतात. शिवाय त्यातील पाणी जसेच्या तसे घरात पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही. म्हणून गावाजवळचा एखादा मोठा स्रोत पाहतात. कालवा किंवा मोठ्या जलवाहिनींच्या मदतीने संबंध गावासाठी एका ठिकाणी पाणी आणतात. तिथे ते पिण्यासाठी निर्धोक करतात. याला जलशुद्धीकरण म्हणतात. जलशुद्धीकरण केंद्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात. याला जलवितरण म्हणतात. उंचावरील टाक्या. पाणी खालच्या दिशेने वाहते हे आपल्याला माहीत आहे, परंतु पाणी वर चढवायचे असेल तर जोर लावावा लागतो. त्यासाठी एखादे यंत्र वापरावे लागते. पाणी चढवण्यासाठी पंप वापरतात. पंप चालवण्यासाठी डिझेल किंवा वीज वापरतात. विजेचा शोध लागण्यापूर्वी पाणी जास्त उंचीवर नेणे शक्य होत नव्हते. विजेवर चालणारे पंप वापरून पाणी कितीतरी उंचीपर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे उंच टाक्यामध्ये पाणी साठवता येते. तेथून ते लांब अंतरापर्यंत गावांना किंवा शहरांना पुरवता येते. जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर पडणारे पाणी घरोघरी पोहोचवण्याआधी एका उंचीवरील टाकीत साठवून ठेवतात. त्या टाकीतून लागेल तसे मोठ्या नळातून पाणी सोडतात. उंचावरील टाकीच्या नळापासून अनेक शाखा निघतात. त्या शाखा टाकी भोवतालच्या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये पोहोचतात. वस्तीत पोहोचल्यावर प्रत्येक शाखेपासून टप्प्याटप्प्याने आणखी शाखा काढल्या जातात आणि पाणी घरोघरी पोहोचते. काही ठिकाणी एखाद्या वस्तीसाठी 2-3 सार्वजनिक नळ असतात. आसपासचे लोक तेथे येऊन आपल्या कुटुंबासाठी पाणी भरून नेतात. माहीत आहे का तुम्हाला, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणून पाण्याचा स्रोत मानवी वस्तीच्या शक्य तितक्या जवळ असणे गरजेचे असते. त्यामुळे
प्राचीन काळी नगरे वसली ती कुठल्या तरी मोठ्या नदीच्या तीरावर. आपल्या देशात अशी अनेक शहरे आहेत. उत्तर भारतात यमुना नदीवरील दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी, बिहारमध्ये गंगा नदीवरील पाटणा, तर महाराष्ट्रात गोदावरी नदीवरील नाशिक ही अशा प्राचीन नगराची उदाहरणे आहेत. आजही काही वस्त्यांमध्ये विहिरीमधून किंवा कूपनलिकातून पाणी काढतात, पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक नसले तर पिण्यासाठी पाणी उकळून घ्यावे. आरोग्याला धोका राहणार नाही याची काळजी करून घ्यावी. काही ठिकाणी टँकरमधून वाहतूक करून वस्त्यांना पाणी पुरवतात. आपण काय शिकलो? आपल्याला पाण्याचा सतत वापर करावा लागतो, म्हणून आपण पाणी घरात साठवून ठेवतो. साठवण्याच्या भांड्याला झाकण व तोटी असली तर पाणी स्वच्छ राहते आणि ते वापरणे सोयीचे होते. पिण्याचे पाणी निर्धोक नसेल तर आजार होऊ शकतात, म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घ्यावी. शहरांमध्ये तसेच लहान मोठ्या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रे व वितरण व्यवस्था असतात. इतर स्रोतापासून आपण पाणी घेत असलो तर ते निर्धोक असल्याची खात्री करायला हवी. पिण्याचे पाणी मिळवणे हे श्रमाचे व खर्चाचे काम आहे. पाणी नीट साठवावे आणि काटकसरीने वापरावे हे नेहमी लक्षात ठेवा. पाणी मूल्यवान आहे, त्याची नीट काळजी घ्यावी. धन्यवाद.